संतोष देशमुखांच्या हत्येला 33 दिवस उलटले तरी एक आरोपी फरारच. देशमुख कुटुंब आज न्यायासाठी टॉवरवरती आंदोलन करणार. संतोष देशमुखांच्या न्यायासाठी लढा सुरूच. मनोज जरांगे पाटील आज मसाजो गावात जाणार. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची घेणार भेट. अमरावतीत दंगली भडकावून वातावरण अस्थिर करण्याचा सोमय्यांचा प्रयत्न. खासदार बळवंत वानखेडेंचा आरोप. सोमय्यांच्या अमरावती दौऱ्यावरनं वानखेडेंनी डागली तोफ. टोरेस कंपनी घोटाळा प्रकरणातील आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार. 3 आरोपींना सत्र न्यायालयात हजर करणार. लासलगावमध्ये कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून आज आंदोलनाचा इशारा. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी. नाशिक मुंबई महामार्गावर भीषण अपघात. भरधाव पिकअपची ट्रकला धडक. अपघातात 8 जणांचा मृत्यू. सोलापुरातील सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेचा आज दुसरा दिवस. मंदिरातील संमती कट्ट्याजवळ अक्षता सोहळा पार पडणार. सोहळ्याला नेते मंडळी राहणार उपस्थित. महाकुंभमध्ये पौष पौर्णिमेनिमित्तानं आज पहिलं शाही स्नान. पुढचे 45 दिवस प्रयागराजमध्ये भक्तांचा महासागर. अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामधील जंगलामध्ये लागलेल्या वणव्यामुळे मोठं नुकसान. लॉस एंजेलिसमधल्या जवळपास 12,000 इमारती जळून खाक.